असताना या मागणी तलावामधून दोन्ही पाच पाण्याने भिजणारं आपलं 38 हेक्टर क्षेत्र आहे. पाच पाणी जवळजवळ 10 हेक्टर क्षेत्र या तलावावर भिजतं आणि उचल पाणी जवळजवळ 2000 हेक्टर ते उचल पाणी वरती उचललं जातं. ही शेतकऱ्यासाठी असणाऱ्या जीवन मरणाच्या जीवनदायी योजना आहे. त्या योजनेवरती आडगावची प्रादेशिक पाणी पुरवठा योजना की ज्या गावांना पिण्याची व्यवस्था या मागणी तलावावरून केलेली आहे. तसेच रायगाव, भोसले, हिवरवाडी, उत्तर वडगाव, दक्षिण वडगाव आणि मांडवी या गावच्या सुद्धा योजना या मागणी तलावाच्या कार्यक्षेत्रामध्ये पिण्यासाठी अवलंबून आहेत. आज या एवढ्या योजना असताना सुद्धा शासनाने आज आपण राजपूर साहेब आलेले आहेत. राजपूर साहेबांना त्यांच्या उत्तर आपण सांगितलं, परंतु राजपूर साहेब तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो की आमच्या शेतकऱ्याला जर 20 फुटाचा पाणी परवाना घ्यायचा असेल तर पाणी वापर संस्थेला सातबारा 100 रुपयाचा बॉन्ड महिना बॅटर करता आणि हा महिना बॅटर केल्यानंतर कर्मा ऑफिस करून ते सोलापूर ऑफिसला ते पत्र पाठवलं जातं आणि सोलापूर ऑफिसमधून शेतकऱ्याला 20 फुटाचा पाणी परवाना दिला जातो. आज आपण कुणी माग घेतल्या एका शेतकऱ्याने 1 एकर पाणी परवाना द्या म्हणलं तर पाटबंधारे विभाग आपल्याला फक्त 20 फुटाचा पाणी परवाना देतो. मग या महाविद्यालयाला 100 एकर भिजवायला कुठल्या पाणी वापर संस्थेतून परवानगी दिली? कुठल्या ग्रामपंचायतीने तुम्हाला ठराव दिला आहे? मागे ग्रामपंचायतीला पाटबंधारे विभागाचं पत्र आलं होतं. त्याच वेळेस आम्ही मासिक मीटिंग मध्ये त्या ठरावाला विरोध केलेला आहे आणि हे पत्र द्यायचं नाही असा आमचा ठराव झालेला आहे. मग मागे ग्रामपंचायतीने तुम्हाला ठराव दिलेला नाही, जेणेकरून पाणी वापर संस्थेने तुम्हाला पाणी परवानगी दिलेली नाही. पाटबंधारे विभागाचे चौकशी केली तर पाटबंधारे विभाग सांगतो की ते वरच्या लेवलवरनं झालेलं आहे. मग वरच्या लेवलवरनं जर होत असेल या पाटबंधारे विभागानं आपलं म्हणणं आहे की आम्ही मागे तलावावर पाणी लागताना ते पाणी दिलं कसं? त्याचे उत्तर साहेब तुम्हाला आम्हाला शेतकऱ्यांना सांगावं लागणार. कारण त्यांचं म्हणणं असं आहे की ह्या मागे तलावामध्ये पाणी शिल्लक दिसतंय. 1 TMCचा तलाव इथलं 12,000 एकर क्षेत्र मिळेल अशी व्यवस्था तलावावरती केलेली होती. त्यात 20% गाळ आल्यामुळे उलट पाणी साठवून कमी होत आहे. परंतु वरच्या लेवलवरनं शासन या योजनेला किंवा इथल्या शेतकऱ्याला कुठे माहिती न देता अंधारात ठेवून ही योजना राबवण्याचा प्रयत्न करत आहे. डिसेंबर मध्ये त्यांनी पाणी परवाने घेतला असं समजतंय आणि गेल्या 8 दिवसामध्ये त्या योजनेला 28 कोटी रुपये या योजनेला ते निधी मंजूर करण्यासाठी राम शिंदे साहेब आणि बर्गे मामा यांनी त्याला मंजुरीसाठी वरती पत्र पाठवलेलं आहे. त्यामुळे त्या दोन्ही मंत्र्यांना मी म्हणणार आहे की मांगी तलावामध्ये तुम्ही कुठलाही थेंब आणून देत नाही आणि मांगी तलावामधून तुम्ही जर मोटरनी आणि पाणी नेणार असतात पाईपलाईनद्वारे तर त्याला आम्ही विरोध करू नये असं आहे का? तुमची लाटकी लिंबोळी योजना इंदापूरला ज्यावेळेस चालू झाली होती त्यावेळेस बर्गे मामा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यावेळेस तिथल्या सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी त्याला विरोध केला आणि लाटकी लिंबोळी योजना बंद झाली. अशा प्रकारचे जर तुम्ही तक्रार बसलेले असतात मध्ये बसून तर तुम्ही आमच्या शेतकऱ्याला पुरस्कार जर त्यांच्यावरती अन्याय करत असतात तर तुमच्या अन्यायाच्या विरोधात आम्ही बोलायचंच नाही का? या योजना चालत असताना तुम्ही खाली शेतकऱ्याला विश्वासात घ्यायला पाहिजे होतं. कुठल्याही शेतकऱ्याला विश्वासात घेतलं नाही, पाणीवापर संस्थेला विश्वासात घेतलं नाही. आज साहेब आम्हाला सांगतो इथल्या शेतकऱ्याला फक्त 8 दिवस पाणी नंतर 40 पाणी 5 द्यावं लागतं आणि सर्व MIDC-साठी 30% पाणी आरक्षित केलेलं आहे. आडगावची बोरगाव प्रादेशिक पाणी पुरवठा याच्यासाठी 20% आहे. म्हणजे 80% पाण्याचं वाटप झालेलं आहे आणि उचल पाण्यासाठी शेतकऱ्याला 20% राहिलेलं आहे. म्हणजे 100% पाण्याचं वाटप झाले. पाणी आहे 80% आणि त्याच्यातलं सुद्धा जर तुम्ही पाणी आमचं नेणार असाल तर आमचा त्याला कडाडून विरोध असेल. ज्यावेळेस तुम्ही आमच्या मांगी तलावामध्ये मांगी तलाव पुकडीत हे टँक म्हणून त्याला समावेश करावा किंवा मांगी तलावामध्ये 1 TMC पाणी पुकडीतून अतिरिक्त आम्हाला द्यावं. पाणी नेण्याला आमचा विरोध असणार नाही, परंतु आम्हाला पाणी दिलं पाहिजे. त्या तलावामध्ये फक्त पावसाच्या जीवावरती आणि कर्जत आणि करमाळा परिसरामध्ये अति अल्प पाऊस तलावाच्या साठवण क्षमतेमध्ये पडतो आणि हा तलाव कधीतरी 2-3 वर्षात एकदा भरतो आणि त्याच्यावरती हा शेतकऱ्याचा उदरनिर्वाह चालू आहे. मुलांचं शिक्षण चालू आहे. आज लोकांना शिक्षणासाठी पैसा हवाय, दवाखान्यासाठी पैसा हवाय, त्या सगळ्या गोष्टी फक्त शेतीवर अवलंबून आहेत आणि त्याच गोष्टी आम्हाला आता घ्यावा लागत आहे.
आम्ही ग्रहण करणार नाही. आणि आज जे रास्ता रोको आंदोलन आहे या आंदोलनाला सर्व पक्षांनी आज पाठिंबा दिलेला आहे. आमच्या उपस्थित राहिले आमच्या पाणीबंद समितीने स्वागत करतो. आपण सर्व पदाधिकाऱ्यांना आपण मेसेज केले होते, फोन केले होते आणि सर्व पदाधिकाऱ्यांना सांगितलं होतं की हे राजकारण विरोधी आंदोलन आहे. आपण सर्वांनी उपस्थित राहावं आणि आमच्या हक्कासाठी तुम्ही आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहावं अशा पद्धतीने आपण प्रत्येक विभागाला आणि प्रत्येक पक्षाला आपण नियोजन केलेलं होतं. आज उपस्थित आहे त्या सर्वांना सांगू इच्छितो की हे आज आंदोलन रास्ता रोको आंदोलन आहे. हे आज आपण तिथे शासनाचं आपल्याकडे लक्ष गेलं पाहिजे. या पद्धतीने आपण आज आंदोलन करणार आहोत. तर या अधिवेशनामध्ये हा रद्द झाला नाही तर पाण्यामध्ये साहेब आम्ही जलसमाधी आंदोलन पुढच्या आठवड्यामध्ये घेणार आहोत. आंदोलन आम्ही येत्या 8 दिवसामध्ये पुन्हा जलसमाधी घेणार आहोत. की साहेब ज्यावेळेस अशी परिस्थिती असेल की आमच्याबरोबर आमची बायको असेल, मुलगा असेल, मुलगी असेल, गोरं असतील, सगळी ढोरं माणसं आम्ही सगळी तलावामध्ये बसणार आहोत. आणि तुम्ही जर आज या 8 दिवसाच्या अधिवेशनामध्ये जर ह्याला रद्द नाही केला, कारण तुम्हाला सांगतो ज्यावेळेस कुकडीमध्ये अतिरिक्त पाणी शिल्लक होतं त्यावेळेस राम शिंदे साहेबांनी मोठे किंडीतून हे पाणी गांगोटी लिंबावला गेलं. त्यावेळेस राम शिंदे साहेबांना मागे तलाव दिसला नाही. अहो तुम्ही गांगोटी लिंबाव आणि सीएम तुम्ही तिथलं पाणी आणू नये. आमच्या तालुक्यातलं पाणी जामखेड तालुक्याला तुमचं पाणी शिल्लक, तुमचं पाठ पाणी तुमचं पाठ दिल्लीपर्यंत येत आहे. त्याला कॅनॉलची सिस्टीम आहे. आज तुम्ही गल्लीपासून सिटीपर्यंत तुमचं सरकार आहे. सरकारची गरज नाही. तुम्ही स्वतःची खिशे काढली तर ती योजना होती. परंतु त्या योजना 10 वर्ष महाविद्यालयाची योजना तुम्ही रखडवली आणि आमच्या पाण्यावरती डोळा ठेवून आमचा शेतकरी उद्ध्वस्त करण्यासाठी जर तुम्ही निघाला असताल तर आमचा तुम्हाला तीव्र विरोध असणार आहे. आम्ही तलावातून एकही थेंब पाणी तुम्हाला देणार नाही. तरी गांगोटी लिंबामधून तुम्ही पाणी आणावं, तुम्ही सीमेमध्ये बंधाऱ्यात पाणी आणावं, तिथं जॅकवेल करावं, तिथनं तुमचं 100 एकर महाविद्यालय भिजवावं. आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. परंतु आमचं हक्काचं पाणी आम्ही देणार नाही हे ठणकावून आज आम्ही तुम्हाला सांगतो आहोत. आणि हे पाणी आमच्या हक्काचं आहे, ते आम्हालाच राहिलं पाहिजे. कारण आम्हाला ते पाणी अपूर्ण आहे. कारण काल आमदार साहेबांच्या प्रमुखांनी सांगितलं की वाटच्यावरती झालेलं आहे. प्रमुखांना सांगू इच्छितो की वाटच्या लेवलला झाल्यानंतर तुम्ही रोज मुंबईला ह्यामध्ये मारताना तुम्हाला हे माहिती होतं की बाबा हे वाटच्या लेवलवरती होत आहे. पण त्यावेळेस तुम्ही एखाद्या बातमी द्यायला पाहिजे होती किंवा सांगायला पाहिजे होते की माझ्या तालुक्यातलं पाणी नेत असताना माझ्या तिथल्या ग्रामस्थांना, माझ्या तिथल्या पाणी वापर संस्थांना विचारलं पाहिजे होतं. परंतु ज्यावेळेस आपण आंदोलनाची दिशा ठरवली की मग त्यांनी प्रसिद्धी प्रमुखांनी एक पत्र जाहीर केलं. असे पत्र तुम्ही तर करत असता, तुम्ही इतर कामाची क्रेडिट घेण्यासाठी पुढे पळता. ह्या कामासाठी पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. आपल्याला करमाळ तालुक्याचे पाणीदार आमदार म्हणलं जातं. तुम्ही पाणीदार आमदार असेल तर आमचं पाणी त्यांना देऊ नका. आमचं पाणी आमच्या तलावामध्ये राहिलं पाहिजे. या पद्धतीचं निवेदन आम्ही आमदार साहेबांना सुद्धा देणार आहोत. परंतु हे हक्काचं पाणी आमचं इथे राहिलं पाहिजे, ते आम्हाला मिळालं पाहिजे. आणि येणाऱ्या काळामध्ये ह्या अधिवेशनामध्ये 10 दिवस 15 दिवस अधिवेशन केले. या अधिवेशनामध्ये जर हा या रद्द नाही केला तर भविष्यामध्ये आम्ही जलसमाधी आंदोलन करणार आहोत. एवढं बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.